नमस्कार, मी प्रियंका पाटील शेळके आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आपल्या सर्वांना सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजेच दसरा या सणाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आहेत। तुम्ही पाहत असाल मी प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहे आणि प्रभाग क्रमांक 15 मध्ये एक अनोखा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। दसऱ्याचा औचित्य साधत 1 ऑक्टोबरला जो ज्येष्ठ नागरिक दिन साजरा झालेला आहे, अशा प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला आणि त्यांना महापुरुषांची पुस्तकं देखील गिफ्ट स्वरूपात देण्यात आलेली आहेत। खऱ्या अर्थानं वॉर्डचे जे नगरसेवक आहेत या ठिकाणी दत्ता जाधव असतील, प्रशांत गायकवाड असतील आणि खैरे सर असतील यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने याला अनिल शिंदे जे आहे ज्यांनी या ठिकाणी चांगलं काम केले त्यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत। तुम्ही पाहत असाल सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद दिसतोय। ज्या पद्धतीने आपण ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणं आणि त्यांचे अनुभव आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात त्याचा आदर आपण या ठिकाणी केलेला आहे आणि दसऱ्याच्या निमित्ताने एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे। खऱ्या अर्थानं प्रभागातील नगरसेवक विकासाची कामं करत असतात, मात्र विकास करत असताना मानवता जपणं आणि आपल्या प्रभागातील लोकांची काळजी घेणं, त्यांच्यासोबत वेगवेगळे दिवस साजरे करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि हेच लक्षात घेऊन या ठिकाणी अनोख्या पद्धतीने हा ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या ठिकाणी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा। निश्चित मागच्या वर्षापासून आपण गावात न जाता या ठिकाणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आपण सीमोल्लंघन करत असतो। विशेष म्हणजे आज या ठिकाणी आदरणीय दत्ताभाऊ जाधव, आदरणीय दीपकजी खैरे साहेब, आदरणीय प्रशांतजी गायकवाड साहेब आज या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आणि तसेच विजयादशमीच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आलेत। त्यांचं कल्याण रोड परिसराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। निश्चित आपण पाहतोय कल्याण रोड परिसरामध्ये जे नागरिकांना येण्या जाण्यासाठी सीना नदीवर अजूनही पाणी आहे। पावसाचा खूप मोठा या ठिकाणी अडथळा येत असतो, म्हणून आम्ही सर्वांनी मागच्या वर्षापासून ठरवलं की विठ्ठल रुक्मिणी मंदिर कल्याण रोड परिसरामध्ये सीमोल्लंघन करायचे आणि त्याप्रमाणे आज कल्याण रोड परिसरामध्ये विद्या कॉलनी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं सीमोल्लंघनासाठी कल्याण रोड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांपासून लहान मुलांपर्यंत या ठिकाणी सीमोल्लंघनासाठी आलेत। निश्चित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गावात गर्दी असते, वाहनांची ये जा असते, तिथं खूप पावसाचं रिपरिप असते। अशा गोष्टीचा अडथळा होऊ नये म्हणून आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन हा निर्णय घेतला की आपण या ठिकाणी दरवर्षी सीमोल्लंघन करूया आणि त्या निमित्तानं सर्व उपस्थित झालेत त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत। आणि आज ज्येष्ठ दिनाच्या निमित्तानं आदरणीय दत्ताभाऊ जाधव, दीपकजी खैरे साहेब, प्रशांतजी गायकवाड साहेब यांनी सर्वांना शुभेच्छा दिला। जिल्हा प्रमुख ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय अनिलजी शिंदे तसेच त्यांच्याबरोबर आदरणीय दत्ताभाऊ जाधव, दत्ताभाऊ या ठिकाणी तसेच दीपकजी खैरे साहेब, प्रशांतजी गायकवाड साहेब यांनी सुद्धा ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं विजयादशमीनं शुभेच्छा दिला। कल्याण रोड परिसराच्या वतीनं त्यांनाही मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। विजयादशमीच्या निमित्तानं सीमोल्लंघनासाठी आपल्या प्रभागामधील हे चारही नगरसेवक दत्ताभाऊ जाधव असतील, प्रशांत खैरे असतील, गायकवाड असतील आणि अनिल शिंदे, तर हे चारही नगरसेवक आज आपल्या भेटीला या ठिकाणी आलेले आहेत। तेव्हा त्यांनी या ठिकाणी आपल्या सर्व ज्येष्ठांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे आणि आपल्या आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत। तेव्हा या दसऱ्याच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांनी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल कल्याणवासियांच्या वतीनं, कल्याण रोड परिसराच्या वतीनं मी त्यांचे हार्दिक धन्यवाद देतो। आज आमच्या कल्याण रोड परिसरामध्ये राहणारे सर्व ज्येष्ठ नागरिक यांना ज्येष्ठ नागरिक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी व आज दसऱ्याच्या निमित्ताने सर्व या परिसरातील नागरिकांना सीमोल्लंघन करून सगळ्यांना सोनं घेऊन विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी आम्ही ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांना थोर पुरुषांची पुस्तक देऊन विचारांची देवाणघेवाण होण्याच्या हिशोबाने आणि एक सगळ्यांमध्ये विचार विनिमयता राहावी या हिशोबाने आम्ही सगळ्यांना भेटण्यासाठी या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना आलो होतो। सर्वांना दसऱ्याच्या निमित्ताने आमचे चारही नगरसेवक असतील, अनिल शेठ शिंदे असतील, प्रशांत गायकवाड असतील आणि दीपकजी खैरे आणि स्वर्णताई जाधव या सगळ्यांच्या वतीने सर्वांना मी ज्येष्ठ नागरिक दिनाच्या व दसऱ्याच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो।